घराला आणि मनाला प्रसन्न करणारं माझं सुट्टीच्या दिवशीचं रुटीन. सुट्टीच्या दिवशी थोडे लेंदी कामं असतात, पण काय अजिबात मेसी नसतात. घर आणि मन प्रसन्न करणारं हे माझं रुटीन असतं. फक्त माझ्या इथे कामाच्या वेळा बदलत असतात, बाकी सगळं सेम असतं. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, तुम्हाला देखील काही टिप्स मिळतील. समर्थ मैत्रिणींनो, कशा आहात सगळेजणी? मजेत ना? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. मजेतच राहा, हेल्दी राहा. तर बघा, आज आपण पाहणार आहोत सकाळी 6 ते 12चं माझं रुटीन कसं आहे. आज जरा लेंदीचं रुटीन आहे आपलं, संडे आहे आज, त्यामुळे निवांत आहे. बघा, सकाळी मी जेव्हा उठते तेव्हा सगळी अगोदर दारं खिडक्या सगळ्या ओपन करून ठेवते. सगळ्या बेडरूमच्या हॉलचं वगैरे सगळे ओपन करून ठेवते, विंडोज वगैरे. तर बघा, सगळ्यात अगोदर उठते ती म्हणजे रांगोळी पुसायला जाते बाहेर, कारण की बाहेरचं एकदा काम करून घेतलं की आतलं काम आपल्याला पटापट करता येतं. तर बघा, मी त्या दिवशी ही काढलेली रांगोळी होती. रांगोळी मी 1-2 दिवसात, 2-3 दिवसाला काढते, कारण की एकदा आपण रांगोळी काढली की 2 ते 3 दिवस ती टिकते. 2 दिवस तरी ती टिकते. त्यानंतर मग सगळी तिला आता पुसून वगैरे घेते बाहेरचं, कारण की खूप धूळ वगैरे असते. त्यामुळे जेव्हा जेव्हा रांगोळी मला काढायची असते तेव्हा तेव्हा मी पुसून घेते, झाडू मारून घेते. रोज मारायची गरज नाही, कारण की मावशी वगैरे असतात बाहेर, त्या पुसून झाडून वगैरे घेतात. त्यानंतर ते म्हणजे गॅलरी बघितली तुम्ही किती घाण झालेली आहे, कारण की सगळं पावसाचं पाणी होतं, रात्री पाऊस पडला होता त्याच्यामुळे. आणि त्यानंतर मग ते झालं की अगोदर झाडू मारते आणि नंतर गॅलरी धुवायला घेते. याचं कारण असं की जर मी हॉलमधून पाणी घेऊन चालले घरातून, तर सगळं पाणी सांडायचं वगैरे किंवा काहीतरी गडबड घोटाळा व्हायचा. माझ्याकडून असं गडबड घोटाळा अनेकदा होत असतात. त्यामुळे म्हटलं झाडून घेऊयात आणि नंतर आपण ते पुसायला घेऊयात. तर इकडचं पुसून झालं होतं, तोपर्यंत म्हटलं की रांगोळी काढून घेते. रांगोळी पटपट काढून घेते. रांगोळी जशी जमेल तशी मी काढत असते, एवढी काय आपल्याला भारी जमत नाही. आणि तेही मी इंस्टाग्रामवरून किंवा गुगलवरून सर्च करून मी रांगोळी काढत असते. हल्ली मी आता इंस्टाग्रामवरूनच रांगोळी सेव्ह करून ठेवते आणि त्याच काढते. डिझाईन पण छान असतात आणि सोप्या देखील असतात, छोट्या असतात, रोज काढण्यालायक असतात. तर बघा, छोटीशी कशी छानशी मस्तशी अशी रांगोळी काढली आहे. तुम्हाला आवडली काय सांगा. त्यानंतर पुन्हा एक हे झालं की माझा जो रांगोळीचा डब्बा होता त्याला मी स्टँड केलं होतं, त्याला मी मोबाईल ठेवला होता आणि चुकून रांगोळी सांडल्या गेली. तर ती देखील पुसून घेते. चांगलं वाटत नाही एवढी रांगोळी आपण काढली आणि थोडीशी सांडली आजूबाजूला, तर ते विचित्र वाटतं. त्यामुळे पुसून देखील घेतलं आहे तिथलं आता. बघा, अशी छोटीशी जशी जमल तशी काढलेली आहे. त्यानंतर मग चला आता गॅलरी धुवायची आहे, कारण की एकदा बाहेरचं काम झालं असं म्हटलं तुम्हाला की मग आतली काम करायला काही वाटत नाही. तर गॅलरी वगैरे धुवून घेते. मी पाईपाने नाही धुवत, कारण की पाईपाने सगळं काचेवरती पाणी वगैरे उडलं जातं. तर बघा, एवढी ही घाण झालेली आहे, कारण की रात्री पाऊस होता आणि सगळं आमच्या गॅलरीमध्ये पाऊस येतो. जसं वाऱ्याने पाऊस जसा असेल ह्या दिशेने, तर सगळं घाण होतं आणि सगळी धूळ होते गॅलरीमध्ये, माती वगैरे होते. तर बघा, तिला धुवून घेते स्वच्छ. आता तिला रोजच धुवावं लागतं गॅलरीला. आणि गॅलरी धुतली ना की एक वेगळंच असं प्रसन्न वाटतं, छान वाटतं. आणि मेन म्हणजे आता उन्हाळा आहे तर थंड देखील वाटतं हॉलमध्ये. त्यामुळे गॅलरी वगैरे व्यवस्थित धुवून घेत असते. रोजच पाणी टाकत असतो गॅलरीमध्ये, धुवत असतो. मागच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्ही बघितलं असेल. त्यानंतर मला थोडंसं असं थकल्यासारखं झालं, त्यामुळे मग मी इथे सकाळी उठली तेव्हा सब्जा टाकला होता पाण्यामध्ये. सब्जाचं पाणी आता पीत आहे. उन्हाळ्यामध्ये मी सब्जाचं पाणी पिते, जेणेकरून सब्जा आपल्या शरीरासाठी थंड असतो. सब्जाचे खूप सारे असे महत्त्व आहेत, हे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. तर मी 5 मिनटापासून पाणी पिते, कारण की बऱ्याचशा स्त्रिया अशा आहेत की त्या कामात स्वतःला गुंतवून घेतात की पाणी देखील पित नाहीत. ड्राय एरिया धुवून झाला आहे, गॅलरी धुवून झाली, झाडझूड झाली आहे, रांगोळी काढून झाली आहे. आता चला आपण महत्त्वाच्या कामाला लागूयात आता. तर म्हणजे आंघोळ वगैरे करून आता पटकन आंघोळ वगैरे करून घेते, बाकी पुढची कामं अजून बाकी आहेत. आणि त्यानंतर मग इथे मी हे देखील पुसत आहे, कारण की काल पावसाने सगळीकडे माती झाली होती. हे कुंडीतली माती वगैरे उडाली होती साईडला, त्याच्यामुळे हे देखील पुसून घेते. कारण की इथे मी कपडे वगैरे सुकायला टाकत असते, किंवा माझे काही हे असतात ना, पाय पुसणे वगैरे किंवा पुसायचे कपडे, पाय पुसायचे, ते देखील मी इथे टाकत असते. आणि माझं महत्त्वाचं काम म्हणजे माझ्या झाडांना पाणी देणं आहे. सकाळी जेव्हा मी झाडांना पाणी देते तेव्हा कुठे माझ्या जीवात जीव येतो आणि मला खरंच खूप भारी वाटतं. माझ्याकडे कुंड्या देखील काहीच नव्हतं तेव्हा मी ह्या मटक्यांमध्ये हे मनी प्लांट तोडून लावले होते. त्याला तर छान असे थोड्या मुळ्या फुटलेल्या आहेत. कुंड्या आल्या की मी त्यामध्ये लावून टाकेल हे मनी प्लांट. आणि त्यानंतर बघा, मी किचन रात्रीचं असं करून ठेवते. जर थोडेफार काही भांडे असेल, जसं की टोपलं कोरडं पडलं होतं पूर्णपणे, तर ते नाही घासता आलं, तर मी तसंच ठेवून दिलं. त्यानंतर बाकीचे सगळे भांडे घासून ठेवले होते. असं किचन असतं माझं, रात्री असं करून ठेवते, म्हणजे सकाळी उठल्या आपल्याला असं मूड ऑफ वगैरे होत नाही आपला, किंवा चिडचिड वगैरे होत नाही. किचन संध्याकाळी स्वच्छ करून ठेवलं तर. म्हणजे याचं काय आहे ना, जर तुमची तब्येत वगैरे ठीक असेल तर तुम्ही सगळं स्वच्छ करून झोपा. आणि तुमची जर तब्येत ठीक नसेल तर जास्त तुम्ही कामाला महत्त्व देऊ नका, तुम्ही स्वतःला महत्त्व द्या, हे मला तुम्हाला म्हणायचं आहे. त्यानंतर मग कपडे वगैरे धुवून घेते.
जशी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, मी काल हे धुतलं नव्हतं सोफ्यावरचा कवर, फ्रीजचा कवर वगैरे, कारण की काल खूप लेट झालं होतं आणि सुकलंही नसतं. ड्राय एरियामध्ये आता अजिबात ऊन येत नाही, एवढा उन्हाळा आहे तरी माझ्याकडचे कपडे काही सुकत नाहीत, त्यामुळे मला कपडे लवकर धुवावे लागतात. म्हणून काल धुतले नव्हते, आज म्हटलं धुवून काढते लवकर, म्हणजे कसं सुकल्या देखील जातील ते. आणि आता पावसाचं वातावरण आहे, अवकाळी पावसाचं, त्यामुळे लवकर हे करावं लागतं. आणि मग संडेचं पाणी राहतं, त्यामुळे पाण्याचं एवढं काही टेन्शन राहत नाही. म्हटलं चला केस धुवायला आपण आज नळाचं पाणी घेऊयात, कारण की त्या बोरच्या पाण्याने केस धुतले ते एवढे केस गळायला लागतात की काही विचारू नका. आणि केस रफ देखील होतात. जेव्हापासून मी कोरफड घरच्या घरी हेअर स्पा वगैरे करायला लागली, ह्या पाण्याने केस धुवायला लागले, तेव्हा कुठे माझे केस हे चांगले झाले आहेत आणि आता व्यवस्थित आहेत, गळत वगैरे नाहीत आता तरी, जास्त थोडेफार आहेत पण जास्त नाही आहेत. मग आंघोळ वगैरे झाल्यानंतर मग नाश्ता वगैरे करून घेते, कारण की भूक मला अजिबात कंट्रोल होत नाही, त्यामुळे चला काहीतरी नाश्ता वगैरे करून घेते. तर आज होतं संडे, तर म्हटलं चला काहीतरी हेवी नाश्ता करूयात आपण, कारण की जेवण आमचं खूप लेट बनतं संडेच्या दिवशी, कारण की नॉनव्हेज वगैरे असतं संडेच्या दिवशी, त्यामुळे म्हटलं चला उपमा वगैरे करूयात. एकदा पोटभर उपमा वगैरे खाल्ला की मग काही ताण राहत नाही. तर हे पण सांगणार आहे मी तुम्हाला, एका ताईची कमेंट आली होती की किचन ओट्यावरती पसारा होतो, त्यासाठी काय करावं. स्पेशल व्हिडिओ नाही बनवू शकले, पण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगून देते. तर बघा, सगळं मी उपमा हे काढून घेतला आहे, रवा वगैरे काढून घेतला आहे. शक्यतो रवा भाजून जर ठेवला ना तर आपला सकाळचा वेळ वाचला जातो. पण आई आली होती पाठीमागे, तिने रवा वगैरे भाजून ठेवला, तर मला आत्तापर्यंत गेला. पण आता मला दुसरा आज तो काहीतरी 2-4 दिवसापूर्वी तो संपला, आता मला पुन्हा भाजून वगैरे ठेवावं लागेल. पण सध्या तर एवढाच मी भाजून घेते, कारण की आता जाम भूक लागलेली आहे. भूक काय कंट्रोल मला काही होत नसते, त्यामुळे म्हटलं चला पटकन अगोदर आपण आपल्या नाश्त्याचं बघूयात, नंतर कामाचं ते काय बघूयात. तर बघा इथे रवा वगैरे भाजून घेते आणि त्याचबरोबर पीठ देखील भिजवून ठेवते. पीठ भिजून यासाठी ठेवते की चला म्हणजे चिकन वगैरे आणलं की फक्त माझं हेच करायचं राहील, भाजीच करायची राहील. तर पीठ वगैरे ते रवा भाजेपर्यंत माझं पीठ देखील भिजून होतं, कारण की थोडंच पीठ असतं भिजवायला, एवढं जास्त काही पीठ नसतं. त्यामुळे म्हटलं चला पटापट, आणि पीठ मी चाळून ठेवते एकदाच, त्यामुळे काही चाळायची वगैरे पण गरज मला पडत नाही. तर व्यवस्थित पीठ भिजवते. हल्ली मी पीठ ना खूप असं हे भिजवत असते, खूप सैलसर भिजवते, माझ्या आई जसं भिजवते तशी, कारण की मला तिच्यासारख्या चपात्या बनवायला शिकायच्या आहेत. माझी आई खूप सॉफ्ट आणि खूप छान चपात्या बनवते, तर मला तिच्यासारख्या शिकायच्या आहेत, त्यामुळे खूप असं पातळ पीठ भिजवते आता. तर पीठ देखील भिजून झालं आहे आणि आपला रवा देखील तिकडे हे होत आहे. तर बघा, जिथल्या वस्तू घेतल्या तिथल्या तिथं पटकन ठेवा. तुम्ही माझ्या ओटावर पाहत असाल की फक्त मला लागणाऱ्याच वस्तू आहेत, बाकी कुठलाही राडा नाही. थोडासा रवा सांडला होता, तर तोही आज कपडा नाही आहे माझ्याकडे म्हणून तो सांडला होता, नाही सांडला असता तर कपड्यावर सांडला असता, तिथे देखील माझा वेळ वाचला असता, कारण ते कपडे मी धुवून टाकलेले आहेत आणि एक्स्ट्रा कपडे माझ्याकडे नाही आहेत त्यामुळे. आणि बघा, बरेचसे जण कांद्याचे जे साल असतात ते आपल्या किचन ओट्यावरती वगैरे टाकतात, ते अजिबात मला आवडत नाही. किचन ओट्यावर वगैरे साल वगैरे टाकणं, आपलंच काम वाढतं, आपला वेळ वाया जातो, आपली तिथे एनर्जी वाया जाते. काम वाढलं म्हणजे आपली एनर्जी गेली तिथे. तर एखादा असा डब्बा घ्या आणि त्या डब्यामध्ये लगेचच्या लगेच साल टाकत जा. आणि यूज अँड थ्रोवाले कुठलाही डबा घ्यायचा तुम्हाला हे नसेल, घरात आपण वापरत नसेल तो, आणि त्यामध्ये कचरा टाका तुम्ही, म्हणजे किचन ओट्यावर कचरा न टाकता डब्यामध्ये टाकला की भरपूर आपला वेळ देखील वाचतो आणि आपली कामं देखील वाचतात खूप सारे. त्याला म्हटलं पटपट कांदा वगैरे कापून घेते. आणि कांदा मी याच्यासाठी ना जरा कांदा मी जाडच कापत असते उपमासाठी, कारण की मला थोडंफार त्यात जाड कांदा आवडतो, म्हणून मी जाड कांदा कापते. तेल वगैरे टाकून घेते आणि इथे हे झालं आहे, बघत असाल तर मी पसारा एक्स्ट्राचा कुठला नाही आहे. हे डब्बे वगैरे ते मला लागणार आहेत आता सध्या. तर पहा, त्यांचं काम झालं आहे डब्यांचं, पटकन मी आतमध्ये ठेवून देते. जर कपडा असेल तर पटकन पुसा आणि आतमध्ये ठेवून जा, वेळ असेल तुमच्याकडे तर. जसे कढीपत्त्याचा डबा वगैरे हे पटपट काम झालं की त्याच्या जागेवर ठेवून द्यायचं आपण, म्हणजे किचन ओट्यावरती पसारा आपला अजिबात होत नाही. आता पाहत असाल किचन ओटा हा पूर्ण मोकळा झालेला आहे आणि तिकडे माझं हे पण होत आहे, फोडणी पण इथे रव्याची होत आहे. खूप साऱ्या अशा टिप्स असतात मैत्रिणी, त्या जर आपण फॉलो करून काम केले ना तर आपले कामं देखील खूप लवकर होतात आणि आपल्याला जास्त ताण देखील होत नाही, चिडचिड देखील आपली होत नसते.
त्यामध्ये मी कोमट पाणी टाकलं आहे, पण म्हटलं की अजून त्याला चांगली उकळी येऊ दे, मसाल्यामध्ये उकळू दे आणि नंतर मी त्यामध्ये रवा टाकेल. पण तोपर्यंत काय करू, उकळी येईपर्यंत एखादा 2 मिनिटामध्ये माझा कांदा कापून होईल. हा कांदा मी मसाल्यासाठी कापते, कारण जसं तुम्हाला म्हटलं की माझा संडेचा स्वयंपाक हा खूप उशिराने होत असतो, कारण की संडे हा खूप माझ्यासाठी लेंदी दिवस असतो. पण मी पूर्ण तयारी करून ठेवते, म्हणजे जसं की नॉनव्हेज वगैरे आलं की फक्त आपल्याला धुवायचं आणि शिजवायचं, भाजी वगैरे करायची असते, मसाल्याची सगळी मी तयारी करून ठेवते. वेळ होता म्हणून म्हटलं की चला पटकन कांदा वगैरे कापून घेऊयात. कांदा वगैरे कापून ठेवला आहे आणि त्यानंतर मग माझ्याकडे वेळ आहे अजून, म्हटलं चला इथे बोर्ड पण धुव्यात. लगेचच्या लगेच तुम्ही वस्तू धुवून ठेवा, बेसिंग आपलं अजिबात भरणार नाही, खरकटे भांडे वगैरे पडणार नाहीत. बघा इथे उपमा वगैरे आपला झाला आहे. चला तर या तुम्ही पण नाश्ता कराल, मी नाश्ता करून घेते. तर माझा नाश्ता हा निवांत मी आता चालू केला आहे. निवांत म्हणजे बरेचसे कामं आता तुम्ही बघितलंच असलेच की झालेले आहेत आणि आता नाश्ता निवांत केला की जसं पोटभर खाल्ल्यासारखं जरा वाटतं, त्यामुळे निवांत नाश्ता करत जा. मग थोडं नाश्ता झाल्यानंतर एक 5 मिनटं बसले आणि त्यानंतर म्हटलं चला खोबरं वगैरे किसून ठेवते. मी कांदा इथे भाजायला नव्हता टाकला, कारण की म्हटलं नाश्ता करता करता मला उठावं लागेल, त्यामुळे म्हणून की नव्हता टाकलं मी कांदा भाजायला. त्यानंतर मी कांदा भाजायला वगैरे टाकला. नाश्ता वगैरे झाल्यानंतर खोबरं वगैरे किसून घेतलं आहे आणि बघा इथे खोबरं वगैरे जसं मसाल्याचा जो असतो आपला चिकनचा मसाला तो पूर्णपणे माझा झाला आहे आणि चपात्या देखील झाल्या आहेत. तर बघा इथे अशी तयारी करून ठेवते. मसाला थोडा थंड झाला की वाटून देखील ठेवील. बघा सगळं थंड झाल्यानंतर अशी तयारी, सगळं किचन सगळं व्यवस्थित करून ठेवते. सगळे कामं झालेले आहेत आणि जेव्हा आता मिस्टर उठतील तेव्हा चिकन वगैरे आणतील, तेव्हा नंतर मी बनवेल. घर देखील प्रसन्न झालं आहे. घर प्रसन्न म्हणजे आपलं मन प्रसन्न. जसं घरामध्ये वातावरण असेल तसं आपलं मन राहतं, असं तरी मला वाटतं. आणि अजून त्याला प्रसन्न करण्यासाठी ते म्हणजे माझ्या आवडीचं काम मी इथं करत आहे. यूट्यूबचं हे करत आहे, रेकॉर्डिंग करत आहे, एडिटिंग करत आहे. सध्या रेकॉर्डिंग चालू आहे. तर बघा ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं. घर प्रसन्न झालं म्हणजे आपल्या घरातले व्यक्तीसुद्धा प्रसन्न राहतात. पॉझिटिव्ह वातावरण एक तयार होतं, जसं की रांगोळी काढणं, झाडं वगैरेंना पाणी टाकणं, गॅलरी वगैरे धुणं, याने खूप पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये येते. तर असं होतं माझं रुटीन. तर मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की मला कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ कमेंट करताना तुमचं नाव देखील मेन्शन करा, म्हणजे जेव्हा मी नेक्स्ट व्हिडिओ बनवेल तेव्हा मी तुमचं नाव घेऊन तुम्हाला थँक्यू बोलेल. तर मैत्रिणींनो, प्लीज कमेंटद्वारे कळवा. तर चला पुन्हा एकदा भेटूयात आपण अशात नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. बघा 12ला अजून 8 मिनटं आहेत, पण आपली सगळी प्रसन्नता झालेली आहेत. चला मैत्रिणी, सध्यासाठी बाय बाय. भेटूयात नवीन व्हिडिओसोबत.